2000 साली कारखाना बंद झालाय. आज आपण 2023 मध्ये आहोत. पण अजून त्या कारखान्याला ULC ची कधी नोटीसही गेलेली नाही. एरोलॅक कंपनीची लोअर पर्यंतची जमीन आहे. बर कारखाना 2000 मध्ये बंद झाला. बर आज आपण 2023 मध्ये आहोत. बरोबर. अजूनही BMCने ती जमीन परत घेण्यासाठी काही केलेलं नाही. ह्या जमिनीचा जो काय वापर होणार आणि त्याच्यात जे काय अर्थकारण होणार आहे त्यात कामगारांना कॉम्पेन्सेशन काय तर काहीच नाही. तुम्ही कामगारांचा त्याच्यात विचारच करत नाहीये. कामगार पॉडकास्टच्या आपल्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आणि एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आपल्याला माहिती देण्यासाठी, त्यांचा अनुभव मांडण्यासाठी आणि खरं म्हणजे कामगार चळवळीचंच गाऱ्हाणं मांडण्यासाठी मुंबईहून कामगार चळवळीतलं एक अत्यंत अभ्यासू व्यक्तित्व शिशिर ढवळे आपल्याबरोबर आलेले आहेत. त्यांचं इंडी जर्नलच्या वतीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. शिशिर ढवळे हे गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या आणि खास करून मुंबईच्या कामगार चळवळीमध्ये अत्यंत अभ्यासपूर्वक काही महत्त्वाचे मूलभूत विषय हे सरकारसमोर आणि एकंदर जनतेसमोर मांडतायत, औद्योगिक जगतासमोर मांडतायत, भांडवलदारासमोर मांडतायत, औद्योगिक संघटनांच्या समोर मांडतात. अनेक हायकोर्टमधल्या केसेस या विषयातल्या त्यांनी लढवलेल्या आहेत, आजही लढत आहेत आणि आजही अत्यंत समर्थपणे, अत्यंत सक्रियपणे सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्या रंगांच्या ट्रेड युनियन्सना बरोबर घेऊन केवळ कामगार हित हाच एकमेव मुद्दा आणि एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते काम करतायत. आज ज्या विषयावरती त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे तो विषय आहे जमिनीचा. म्हणजे मोठ्या शहरातल्या, छोट्या शहरातल्या, कुठल्याही आकाराच्या शहरामध्ये, उद्योगामध्ये जो विषय सगळ्यात कळीचा, सगळ्यात खऱ्या अर्थाने दोन्ही अर्थाने पायाभूत असतो तो असतो जमिनीचा. आणि त्या जमिनीच्या प्रश्नाचं नेमकं या उद्योग क्षेत्रामध्ये काय होतं, उद्योग बंद झाले त्यानंतर काय होतं, उद्योग चालू होताना काय होतं, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आपण नुकतंच पाहिलं की जनरल मोटर्सचा प्रश्न जेव्हा आपण विचारात घेतला तेव्हा जनरल मोटर्स बंद करणं आणि ते दुसऱ्या एका कंपनीला विकणं याच्यामध्ये जमिनीच्या हस्तांतराचा मुद्दा आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या नफ्याचा मुद्दा, छुप्या, हा खूप महत्त्वाचा होता आणि आहे. मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणामध्ये जे उद्योग बंद पडलेले आहेत किंवा पाडलेले आहेत त्या उद्योगांच्या खालच्या ज्या जमिनी आहेत त्यांचं काय झालं, कामगारांची धुळदाण झाली, कामगार सोडून गेले, अनेक कामगारांची देणीसुद्धा मिळाली नाहीत, अशा काही केसेस आहेत. काही केसेसमध्ये उद्योग बंद करून कामगारांना घरी पाठवण्यात आले यशस्वीरित्या, अशा केसेस आहेत. परंतु या सगळ्यामध्ये जी लाखो एकर जमीन या उद्योगांखाली होती त्या जमिनीचं पुढं काय झालं हा प्रश्न कोणीच कोणाला विचारलेला नाही. ते विचारणारे मुंबईमधले आणि कामगार चळवळीमधले काही जे जाणते लोक आहेत त्याच्यामध्ये समावेश होतो शिशिर ढवळे यांचा. नेमकं काय प्रकरण आहे हे थोडंसं आपण विस्ताराने आज समजावून घेणार आहोत. माझी श्रोत्यांना अशी विनंती आहे की यातले जे सगळे बारीक सारीक तपशील आहेत ते आपण नीट समजावून घ्या. कारण हा विषय 1-2 कंपन्यांचा नाही, हा विषय 10-20 कोटींच्या व्यवहाराचा नाही, हा विषय लाखो कोटींच्या व्यवहाराचा आहे आणि याच्यामध्ये लाखो कोटींचा भ्रष्टाचार सुद्धा गुंतलेला असण्याची शक्यता आहे. या गांभीर्याने आपण या विषयाकडे बघूया. या विषयाची सुरुवात अर्बन लँड सीलिंग ॲक्ट 1976चा तेव्हापासून होते. तेव्हा मी थोडीशी लांबलेली प्रस्तावना आता थांबवतो आणि शिशिर ढवळे यांना आपण पहिला प्रश्न विचारूया आणि तिथून सुरुवात करू. सर, हा जो आता विषय मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, मोठ्या शहरांमध्ये मोठा झालेला आहे त्याची सुरुवात अर्बन लँड सीलिंग ॲक्टपासून होते. तर हा कायदा मुळात काय होता इथपासून थोडीशी आपण सुरुवात करू. कारण श्रोत्यांना तो कायदा आता माहिती नाही, कारण त्याच्यानंतरच जन्माला 20 वर्षांनी त्यांनी जन्माला आलेले लोक या श्रोत्यांमध्ये आहेत. तर आपण तर तिथपासून सुरुवात करूया. मुळात 1976 साली हा कायदा आला आणि त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे, मग त्या कायद्याचा उद्देशच असा होता की ठराविक मूठभर लोकांच्या हातात सर्व देशातली जमीन जाऊ नये.
त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हावं घटनेत तरतूद असल्याप्रमाणे, तर त्या दृष्टीने हा कायदा आणण्यात आला. आणि त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की मुख्य शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त जमीन एखाद्याकडे असता कामा नये. सबबमध्ये, उपनगरांमध्ये 1000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असू नये. आणि रुरल एरियामध्ये म्हणजे गावाकडे 1500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त जागा असू नये. म्हणजे ऍग्रिकल्चर सोडून बोलतो. ऍग्रिकल्चर सोडून. आणि जास्त असली तर मात्र ती तुम्हाला सरकार जमा करावी लागेल, असं त्याच्यामध्ये तरतूद आहे. मग आता याचा आणि उद्योगांचा कसा काय संबंध आला? आता प्रश्न असा आहे की हा कायदा आल्यानंतर साहजिकच ज्यांना कारखाने चालवायचे त्यांना एवढ्या छोट्या जागेत तर कारखाना चालवू शकत नाहीत. म्हणजे आणि आधीपासून मोठ्या मोठ्या जमिनी होत्या, लाखो स्क्वेअर मीटर जागा एकेकाकडे होत्या पडलेली. बरोबर. मग ते कारखाने बंद करून जमीन परत करायची का, असा प्रश्न अर्थात ते शक्यच नव्हतं. मग काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. म्हणून त्या कायद्यातच कलम 20 सेक्शन 20 खाली अशी तरतूद होती की ज्यांच्याकडे अधिक जमीन आहे या आकारापेक्षा आणि त्यांना ती कारखान्यासाठीच स्वतःकडे ठेवायची आणि कारखाने चालवायचे आहेत, त्यांनी कलम 20 खाली, सेक्शन 20 खाली अर्ज करायचा आणि सूट मिळवायची, एक्झम्पशन मिळवायचं. तुम्हाला एक्झम्पशन देण्यात येईल. आणि तसं कारखान्यांनी अर्ज केले आणि सायक्लोस्टाईल पद्धतीने महाराष्ट्र सरकारचे एक एक्झम्पशन ऑर्डरची सायक्लोस्टाईल म्हणजे फॉर्मॅट, स्टँडर्ड फॉर्मॅट. त्याच्यात फक्त कंपनीचं नाव बदलतात आणि तुम्हाला देऊन टाकतात. पण म्हणजे ते असं त्यावेळी पद्धत होती. म्हणजे आता थोडंसं सुलभ करायचं दर की 500 स्क्वेअर फुटापेक्षा म्हणजे 5000 स्क्वेअर फूट आपण म्हणूया थोडं राऊंड अबाउट, किंवा 10,000 स्क्वेअर फूट किंवा 15,000 स्क्वेअर फूट, म्हणजे जसं शहर असेल त्या पद्धतीनं. त्याच्यापेक्षा जर जास्ती जमीन तुम्हाला उद्योग चालवण्यासाठी आवश्यक असेल आणि तीच तसा तुम्ही उद्योग तिथं चालवत असाल तर तो उद्योगासाठीच ती जमीन पाहिजे, म्हणून तुम्हाला ती जमीन तुमच्या जवळ ठेवण्याचा एक्झम्पशन किंवा सूट या कायद्याखाली दिली गेली. ठीक आहे. मग त्याच्या पुढे काय झालं? मग आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जो कारखाना, ज्या जमिनीत तुमचा कारखाना चालतोय ती जमीन झालीच, पण त्याच्या अतिरिक्त एक्सेस वेकंट लँड अशी एक कॅटेगरी असते. म्हणजे मी कारखाना चालवतोय 10,000 स्क्वेअर मीटर मध्ये, पुढच्या 2,000 स्क्वेअर मीटर मध्ये माझ्याकडे गोडाऊन आहे, पण अजून 5,000 स्क्वेअर मीटर माझ्याकडे रिकामी पडली, जी मला 10 वर्षानंतर लागू शकते, कारण मला एक्सपान्शन करायचंय किंवा मला माझा माल ठेवायला जागा लागणार आहे. बरोबर. मग ती एक्सेस वेकंट लँड, मग त्याच्यासाठी सुद्धा एक्झम्पशन ते द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे ते एक्झम्पशन देण्यात आली. त्याच्यामुळे उद्योग राहिले आणि लँड सिलिंग ऍक्ट राहिला, कारखान्याचे चालू राहिले. मग पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर पुढे प्रश्न असा झाला, 1980 नंतर रिअल इस्टेटचे भाव वाढायला लागले. आणि सगळ्या मालकांच्या आणि सगळ्यांच्या असं लक्षात यायला लागलं की कारखाना चालवण्यापेक्षा कारखाना बंद करून जर रिअल इस्टेट मध्ये आपण गेलो आणि जमीन जर एनकेस केली तर कितीतरी जास्त प्रमाणात आपल्याला प्रॉफिट. म्हणजे त्या जमिनीवरती शहरी जमीन असल्यामुळे तिथं हाऊसिंग प्रकल्प, कमर्शियल प्रकल्प वगैरे होऊ शकतात. मग तसं त्यांनी सुरुवात केली की एक एक कारखाने बंद करायचे आणि आपण त्या जमिनी डेव्हलप करायच्या किंवा विकायच्या. अशी सुरुवात केली त्यांनी. पण मग त्या कायद्याचं एक्झम्पशनचं काय होत होतं त्यावेळेला? प्रश्न असा की तेव्हा कोणीच कारखाना बंद केला की सरकारी यंत्रणा कार्यरत व्हायला हवी होती ती जमीन जप्त करायला. ती झाली नाही. त्याच्यामुळे त्याच्यातून ते सुटले. काही जणांनी अशाच त्या विकल्या, डेव्हलप जागी झाली नाही का अर्थपूर्णरित्या झोपली सरकारी यंत्रणा. त्याचा आता अर्थ आता लोकांना संबंध नाही, पण आपण सगळे जाणकार तेवढे आपण सुज्ञ आहोत. ठीक आहे. म्हणजे तसं की आता काही उदाहरण की 2000 साली कारखाना बंद झालाय, आज आपण 2023 मध्ये आहोत, पण अजून त्या कारखान्याला ULC ची कधी नोटीसही गेलेली नाही. बरोबर आहे की तुम्ही कारखाना बंद केलाय, तुमची जमीन परत करा. आणि ULCचं जे ऍडमिनिस्ट्रेशन असते सगळं कलेक्टर ऑफिसमध्ये, तिथे असिस्टंट कलेक्टर एक सेपरेट ULC साठी प्रत्येक कार्यालयात असतो. पण मग हा कायद्याचं पुढे काय झालं? मग कायदा आला, पण त्याची अंमलबजावणी नीट होत नाही असं कारण करून काही राज्य सरकारांनी केंद्र सरकारला असं रेकमेंड केलं की तुम्ही हा कायदा रिपील करा, रद्द करा, मागे घ्या. मग तसं 1999 साली संसदेमध्ये चर्चा होऊन हा कायदा 1999 साली केंद्र सरकारने रिपील केला, म्हणजे मागे घेतला. कायदा केंद्र सरकारचा, तो केंद्र सरकारने 1999 मध्ये मागे रिपील केला. मग त्याच्यात रिपील करताना काय
ऍक्ट मध्ये सेक्शन 3 त्यांनी इन्कॉर्पोरेट केलं, म्हणजे बर. कलम 3. बर हां त्याच्यात अशी तरतूद आहे की हा कायदा जरी रद्द झालेला असला हां तरी सेव्हिंगचा क्लॉज आहे. सेव्हिंग म्हणजे काय, की ज्यांनी मूळ कायद्याखाली सेक्शन 20 खाली सूट घेतली बर हां त्याच्या अटी शर्ती रिपील झाल्यानंतर सुद्धा लागू राहतील. बर अच्छा म्हणजे तुम्ही त्याचा भंग केला तर सरकारकडे अधिकार राहील तुमची जमीन जप्त करायचा. हां म्हणजे याचा अर्थ असा, आपण थोडंसं उलगडून सांगूया की तुम्हाला सेक्शन 20 हो ULC अर्बन लँड सेलिंग ऍक्ट त्याच्या अंतर्गत तुम्हाला एक्झम्पशन मिळालं. करेक्ट. इंडस्ट्री चालवण्यासाठी तुम्ही किती तुम्हाला पाहिजे तेवढी जी काही जमीन त्याच्यात लिहिलेली आहे ते समजा 1,00,000 स्क्वेअर फूट आहे, 1,00,000 स्क्वेअर फूट तुमच्याकडे ठेवायला हरकत नाही, पण बिकॉज यू आर रनिंग इंडस्ट्री यू आर एक्झम्प्टेड. कायदा रिपील झाला 99 साली आणि त्याच्यानंतर जरी मग तुम्ही जर उद्योग बंद केला 99 सालानंतर तर ते जे लायसन मिळालेलं आहे त्या लायसनच्या अटी तसेच चालू राहतील. हो म्हणजे मग तिथे तुम्ही उद्योगच चालवला पाहिजे आणि जर उद्योग चालवणार नसाल तर जमीन परत करायला पाहिजे. सरकारला जमीन द्यायला पाहिजे. जी एक्स्ट्रा एक्सेस वेकंट लँड आहे यू शुड रिटर्न. हा एक्सेस वेकंट लँड म्हणजे 10,000 किंवा 5,000 जे काय असेल Extra. त्या स्क्वेअर फुटाच्या वरची जी असेल ती तुम्ही सरकारला सरकारी जमा करायला पाहिजे, त्या कायद्याचं ऑपरेशन त्या अर्थाने चालू राहील. चालू राहील असा त्याचा अर्थ. बिलच्या सेक्शन 3चा असा अर्थ. बरं मग आता हे झालं ऑल इंडियाचं 99 साली, पण मग महाराष्ट्रामध्ये कसं ऑपरेशन कसं झालं? आता त्यांनी जेव्हा 99 ला रिपील केला कायदा तेव्हा त्यांनी अशी प्रोव्हिजन केली की प्रत्येक राज्यांनी आपापल्या ठिकाणी चर्चा करून तो रिपील करावा, म्हणजे त्यांना त्याचं स्वातंत्र्य होतं. स्वातंत्र्य होतं. हां हां त्याप्रमाणे महाराष्ट्रात चर्चा होऊन ते संमत होऊन रिपील ऍक्ट लागू करे 2007 साल उजाडलं. उजाडलं. 2007 साली आपल्याकडे तो रिपील झाला. पण विथ द सेम त्यातल्या With the सेक्शन same, 3 सहित सगळ्या तसाच्या तसाच कायदा रिपील म्हणजे ओके म्हणजे लागू सेक्शन 3 हा महाराष्ट्रात जसं म्हणजे रिपील ऍक्टचा सेक्शन 3 हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जसा तसा लागू होतो. हो. याचा अर्थ जर तुम्ही इंडस्ट्री बंद केलीत किंवा इंडस्ट्री चालवली नाही तर ती जमीन तुम्ही सरकारला परत कराल. बरंच करा. मग त्याच्यामध्ये ट्रेड युनियनच्या भांडणाचा विषय काय आला? प्रश्न असा आला की हे झाल्यानंतर तो रिपील झालाय त्यामुळे आम्हाला काही याची गरज नाही. त्यामुळे रिअल इस्टेटचा फायदा उतरण्यासाठी धडाधड कंपन्या बंद व्हायला लागल्या, बरं लोकांचे नोकऱ्या रोजगार जायला लागले. बरं बरं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कामगार कायद्याखाली जे कॉम्पेन्सेशन आहे ते अगदीच कमकुवत हो आहे. अगदीच फालतू आहे. त्यामुळे क्लोजर करणं सोपं असतं. क्लोजरच्या कॉम्पेन्सेशन मध्ये काहीच अर्थ नाही, त्याच्यामध्ये कामगाराचं काहीच होऊ शकत नाही. बरोबर तर तसं पण काही जणांनी केलं, काही जणांनी बेकायदेशीरपणे बंद केले की ते कॉम्पेन्सेशन पण द्यायला नको आणि फटाफट कंपन्या बंद व्हायला लागल्या, जमिनी विकल्या जाऊ लागल्या किंवा रिडेव्हलप व्हायला लागल्या, असं ते सुरुवात झाली. बरं पण मग आणि मग त्याला मग प्रश्न असा तयार झाला की मग या रिपील ऍक्टचा आणि ULCच्या ओरिजिनल कायद्याचा याचा काय इथे संबंध येऊ शकतो. मग त्यातल्या काही कंपन्या आहेत, उदाहरणार्थ नेरोलॅक, कांसाई नेरोलॅक पेंट जी परळ इथे कंपनी आहे, बरं हां त्यातल्या कामगारांनी थोडा अभ्यास करून RTI खाली काही कागदपत्र मिळवली. बरं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे असं ULCचे आणि याच्या जमिनीचा हा प्रश्न तिथे उपस्थित होऊ शकतो. बरं तेवढ्यात काय झालं की हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये वेगवेगळे निवाडे यायला लागले या मुद्द्यावरती. काही बेंचेसनी असे निवाडे झाले की एकदा कायदा रिपील झाला म्हणजे रद्द झाला की ती सूट आणि त्याच्या अटी आता लागू राहण्यात काही अर्थ नाही. पण काही आदेशांमध्ये असे बेंचेसनी ऑब्झर्वेशन केलं की जरी कायदा रिपील झाला असला तरी सेक्शन 3 प्रमाणे जे सेव्हिंग आहे त्याप्रमाणे आजही सरकार कारवाई करू शकते. मग मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी एक फुल बेंच नेमलं, म्हणजे 3 जजेसचं एक बेंच नेमलं. कोण कोण होते त्याच्यामध्ये? जस्टिस धर्माधिकारी साहेब, जस्टिस कुलकर्णी साहेब आणि जस्टिस गुप्ते साहेब, अशा तिघांचं एक बेंच नेमलं. बरं आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे दोन्ही बाजूच्या निवाड्यांचा अभ्यास करा. टर्म्स ऑफ रेफरन्स त्याला दिल्या होत्या ऑर्डर करून. बरं की त्याचा अभ्यास करा आणि यातलं कुठलं योग्य आणि कुठलं अयोग्य तुम्हाला वाटतं त्याबाबत निवडा. म्हणजे 2 पोझिशन्स अशा. हो एक पोझिशन अशी की कायदा जर रद्द झालेला असेल होय. तर कायद्याखाली जे काय ठरवलेलं होतं लायसन्स बिसन्स सगळंच केराच्या टोपलीत गेलं. हो त्यामुळे ते लायसन्स बिसन्स त्याच्या अटी काहीच शिल्लक राहत नाही. बरोबर. त्यामुळे ज्याची जमीन ज्याची होती त्याची त्याला ती पूर्णपणे वापरायचा मुभा मिळाली. होय. हा एक पोझिशन. होय. दुसरी पोझिशन की जरी कायदा रद्द झालेला असला तर रिपील ऍक्टच्या कलम 3 प्रमाणे जो युसेज आहे इंडस्ट्रीचा तो युसेज कायम राहायला पाहिजे ही अट कायम राहते आणि ती अट जर मोडली तर जमीन परत करावी लागते. ही दुसरी पोझिशन. या दोन्हीमध्ये हायकोर्टाने काहीतरी ठरवायचं असं असेच ते बेंच फॉर्म झालं. मग त्याच्यामध्ये कामगार तुमचा ट्रेड युनियन म्हणून काय संबंध आहे याचा? नाही तेव्हा तिथे
तेव्हा तिथे ट्रेड युनियन म्हणून तेव्हा कोणीच त्याच्यामध्ये सामील झालं नाही. बर पण ज्या वेळेला 3 सप्टेंबर 2014 फुल ऑर्डर झाली आणि तो निकाल आपल्या बाजूनी लागला बर की जरी रिपील झालेला असला कायदा तरी सुद्धा आजही सरकारला अधिकार आहे ती जमीन कारवाई करायचं. करण्याचा. हा, हा. तेव्हा आपल्यातले काही ट्रेड युनियनिस्ट जागे झाले की बाबा ह्याचा आपल्याला म्हणजे हे आपल्या फायद्याची बरोबर. ऑर्डर आहे, नुसतीच आपल्या फायद्याची नाही, हे सर्व नागरिकांच्या फायद्याची. ती नागरिकांच्या कशी काय फायदा? कारण परवडणाऱ्या घरांसाठी जमीन नाही सरकारकडे, हे जी ओरड चालू होती वेगवेगळ्या कारणांसाठी, आता एवढी जमीन तुम्हाला उपलब्ध होऊ शकते फुल बेंच ऑर्डर प्रमाणे. तर तुम्ही दोन्ही गोष्टी सांगा मला की अर्बन लँड सेलिंग ऍक्टचा उद्देश हो आणि कामगारांचा इथं संबंध हो आणि निवाऱ्याचा प्रश्न आणि सर्वसाधारण नागरिकांचा इथं संबंध, बरोबर. हे या व्यवहारामध्ये, या केसमध्ये किंवा या जमिनीच्या प्रकरणात कसे गुंतलेले हे जरा मला सांगा जरा. आता कसं आहे की जर जमीन उपलब्ध सर्वच नागरिकांना आणि कामगारांना सुद्धा, आज निवाऱ्याचा प्रश्न मुख्य शहरांमध्ये तर आहे, आहेच. हा. कुणालाच परवडेल अशी घरं आता उपलब्ध नाही. बरोबर. हा. त्यामुळे तो एक प्रश्नासाठी नागरिकांचा सतत लढा सुरूच आहे की आम्हाला परवडणारी घरं द्या. मग असं म्हणता येईल का की अर्बन लँड सेलिंग ऍक्ट हा जो मुळात आला त्याचा उद्देश की शहरी जमिनीचं केंद्रीकरण होऊ नये होऊ नये, हो, आणि शहरामध्ये जमीनदारी लँडलॉर्डिझम वाढू नये, वाढू नये. हा जो मूळ उद्देश होता, हो त्या उद्देशाशी सुसंगत असं काहीतरी त्या जमिनीचा वापर व्हायला पाहिजे. बरोबर. हो. हेच तुम्हाला हेच म्हणायचं. धोरण होतं मेन. बर बर आणि मग त्याच्याबरोबरच की एक तर कारखाने बंदच होऊ नये, लोकांचे रोजगार जाऊ नये. बरोबर. हा. बरं, रोजगार गेला. मूळ ULC कायद्यामध्ये अशी तरतूद होती की अशा जप्त झालेल्या एक्सेस जमिनींचा वापर त्या कारखान्यातल्या कामगारांना घरं बांधण्यासाठी उपयोगात आणू शकतो, अशी त्याच्यात तरतूद आहे. तरतूद आहे. हा. मग आता मला द्या घर, बरोबर. अशी मागणी व्हायला लागली कामगारांकडून. बरोबर. तो एक मुद्दा त्याच्यामध्ये जमेचा झाला. बरं, दुसरी गोष्ट, ह्या जमिनीचा जो काय वापर होणार आणि त्याच्यात जे काय अर्थकारण होणार आहे, त्यात कामगारांना कॉम्पेन्सेशन काय, तर काहीच नाही. तुम्ही कामगारांचा त्याच्यात विचारच करत नाहीये. बरोबर. हा. त्यामुळे त्याही दृष्टीने ट्रेड युनियनला ते एक महत्वाचा विषय वाटू लागला. बरोबर. म्हणजे निवाऱ्याच्या प्रश्नावरती लढणारे नागरिक नागरिक आणि कामगार यांचे एकजूट याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. दिसते. हो. पण आता असे ठीक आहे, जमीन असेल, पण किती असेल अशी जमीन? म्हणजे काय खूप जास्त आहे का जमीन? हजारो एकर जमीन त्याच्यामध्ये हजारो एकर महाराष्ट्रामध्ये. हो. आणि थोडस असं तर मुंबई पुणे या सगळ्या मुख्य शहरात सांगायचं झालं तर हो, असतील अशा अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या सगळ्या ज्या जमिनी आहेत हा, त्या सगळ्या हजारो एकरांमध्ये जाते. तर काय थोडी उदाहरणं काही कंपन्यांची असे तुम्ही आता केसेस सांगितल्या, त्याची काही आता 8-10 कंपन्यांची तुम्ही बऱ्याच केसेस अनेक केले, कंपन्या आहेत. थोडीशी नावं सांगा ना मला. गोदरेज कंपनी आहे, हा. फायझर आहे, प्रीमियर आहे, सिएट टायर आहे, प्रीमियर कुठली? पुण्यातली? पुण्यातली. हा. हा. मुंबईचं तर झालं ऑलरेडी. चिंचवडला आहे, तिथे कामगारांचा मोठा लढा लढा चालू आहे. त्याचे पण केसेस त्या फायनल हिअरिंग पर्यंत आलेले आहेत. बर. हा. नंतर नेरो लॅक पेंट परळला आहे, बर. लोअर परळला. अशा बऱ्याच कंपनी, सिएट टायर आहे, बर. अशा अनेक कंपन्या आहेत. त्या सगळ्यात मुख्यतः मुंबईच्या, ही पुण्याची मुंबईच्या, सोडता बाकी सगळ्या पुण्यातली मुंबईच्या. आणि अशा अनेक कंपन्या ज्यांचे जमीन बंद करून जमिनीची विल्हेवाट लागली, पण कामगारांना आणि ट्रेड युनियननी या नजरेतून त्याच्याकडे बघितलंच नाही. म्हणजे कामगार संघटनांचंही लक्ष केलं नाही हा, त्याच्यावर. म्हणजे हा मुद्दा कोणी त्यावेळेला उपस्थित केला नाही. जसं आज लोक याच्यावर चर्चा चालू आहे, हा. ही जर 15 वर्षापूर्वी चर्चा झाली असती तर मला वाटतं आज चित्र थोडं वेगळं दिसलं. पण मग आता मला 2 प्रश्न आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे गिरण्यांच्या खालच्या जमिनी ज्या आहेत, होय, गिरण्या पण उद्योगच होते, होय. त्यांच्या खाली मोठ्या जमिनी होत्या आणि तिथं कमर्शियल कॉम्प्लेक्सेस झाले. मग ते आणि हे एका ह्याच्यात येतात का येत नाहीत? प्रश्न त्याच्यामध्ये फरक महत्वाचा एवढा आहे की गिरणी च्या जमिनीसाठी डीसी रूल मध्ये बदल करण्यात आला. बर बर. डीसी रूल्स म्हणजे डीसी रूल म्हणजे जे मुंबई शहरासाठी बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत, हा हा. त्याच्यामध्ये एक कलम घालण्यात आलं, डीसी म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल. त्याच्यात असं कलम घालण्यात आलं, विशेषतः कॉटन मिल त्याची जर जमीन असेल तर ती डेव्हलप करताना एक कमिटी नेमण्यात आली आहे. बर. हा. त्या कमिटीकडे जाईल ते प्रपोजल, बर. अच्छा. आणि ती कमिटी त्याचा अभ्यास करेल आणि त्याच्यामध्ये कामगारांसाठी घरांची व्यवस्था केली जाईल. अच्छा, ऑलरेडी त्याच्यात प्रोव्हिजन झालं. प्रोव्हिजनच. बर. ओके.
पण मग हे अर्बन लँड सेलिंग ऍक्टला हे प्रिन्सिपल लावलं नाही त्यांनी. इथे प्रायव्हेट कंपन्यांना अजून ते लावलं नाही, मग तेच आपली आता मागणी हा, आहे बरोबर आहे. हा, की जर तिथे होऊ शकतं तर तर इथे का नाही इथं होऊ इथं काय नाही, बरोबर आहे. पण मग आता तुम्ही मगाशी दुसरा माझा प्रश्न असा होता की तुम्ही असं म्हणालात की मगाशी तुमच्या आपल्या म्हणजे आधी चर्चा करत होतो, या ज्या जमिनी आहेत त्याच्यामधल्या हजारो एकर जमिनी या मुंबई महानगरपालिकेच्या सुद्धा आहेत, की ज्या अर्बन लँड सेलिंग ऍक्ट च्या संदर्भामध्ये बोलताना लीजवरती त्यांच्याकडे दिले आहेत. मग त्या बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे परत गेले असतील की नाही नाही, त्या कोणीच घेतल्या नाही. घेतल्या नाहीत म्हणजे म्हणजे प्रश्न असा आहे की जमिनी मालकांकडे कारखान्यांसाठी कुठून आल्या आहेत? एक तर ते स्वतः प्रायव्हेट बरोबर, विकत घेतल्या जमिनी. जमिनी. बरोबर. हा एक झाला. दुसरा लीजवरच्या जमिनी म्हणजे बरं. बीएमसी आहे, हां, कलेक्टर लँड्स आहेत, बरोबर, ही एक कॅटेगरी झाली. बरं. तर अशाच वेळेला जर कारखाना बंद झाला हम्म. तर बीएमसीचं लक्ष पाहिजे ना, ही बरोबर. आमच्या लीजवरच्या जमिनीचं तुम्ही कारखाना बरोबर. लीजवर कारखान्यासाठी घेतली आहे जमीन, बरोबर. हां, मग कारखाना बंद केला तर तुम्ही परत करा जमीन. बरोबर. हां, पण ते लक्ष देत नाहीत. आम्ही अर्ज करून सुद्धा ते परत घ्यायला नाही, उत्सुक नाही. म्हणजे मी कन्फ्यूज झालोय, आमचे श्रोते झाले असतील. की जमीन महानगरपालिकेची हो किंवा जमीन सरकारची होय ती तुम्हाला इंडस्ट्रीला चालवायला म्हणून लीजवरती दिली, होय तुम्ही इंडस्ट्री बंद केली हो. आणि ती लीजवरती तुम्हाला ठेवायला परवानगी दिली, याचं कारण ते अर्बन लँड सेलिंग ऍक्ट खाली तुम्हाला लायसन मिळालं. आता अगदी त्या कायद्याच्या सामान्य म्हणजे कुठल्याही अर्थार्थी कुठल्याही पद्धतीने जरी अर्थ लावला तरी ती जमीन मूळ मालकाकडे जायला पाहिजे ना. होय ना. मग ते मूळ मालकाने म्हणजे बोंबे महानगरपालिकेला स्वतःची जमीन आहे परत घेण्यात इंटरेस्ट नाही. नाही, आपण त्यांना म्हणजे असं एखादं उदाहरण आहे तुमच्याकडे असं? नेरोलॅक कंपनीची लोअर परेलची जमीन आहे, बर, ती बीएमसीची लीज लँड आहे. किती असेल ते? ती छोटीशीच जमीन आहे. साधारण 2.5 एकर वगैरे आहे. बर, म्हणजे मुंबईमध्ये 2.5 एकर जमीन म्हणजे काय झालं? खूप झाली. कारखाना 2000 मध्ये बंद झाला. बर, आज आपण 2023 मध्ये आहोत. बरोबर. अजूनही बीएमसीने ती जमीन परत घेण्यासाठी काही केलेलं नाही. मग जमिनीवर ते आहे तिथं आहे काय आता फिजिकली? काही नाही, कारखाना बंद आहे, तसाच पडीक आहे. बरं. आणि आता ती विकण्यासाठी वगैरे सगळे तिथे नवीन नवीन हे सुरू झालेलं आहे त्यांचं. पण म्हणजे बीएमसीची जमीन हे विकणार? हो, त्यांच्या त्या लीज ॲग्रीमेंटमध्ये काहीतरी पळवाटा काढतील ते आणि बरं. काहीतरी दंड वगैरे भरतील. आणि जसं आता हे फुल बेंच ऑर्डर झाल्यानंतर हां, महत्वाची डेव्हलपमेंट अशी झाली की फुल बेंच ऑर्डर झाल्यावरती ती चॅलेंज करण्यात आली. हां, मग त्याचा पुढचा आता आपण परत आपल्या बॅक टू Back to आपण तिथे आलो आपण. तर ते पुढे चॅलेंज करण्यात आली. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज कडून ती ऑर्डर चॅलेंज करण्यात आली. बर, तिथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ॲफिडेव्हिट करून फुल बेंच ऑर्डरला सपोर्ट केला. नाही पण थोडंसं आपल्यात एक मगाशी राहिलंय, फुल बेंचची ऑर्डर नेमकी काय झाली? फुल बेंच ऑर्डर आपल्या बाजूने झाली. म्हणजे नाही पण ते ऑर्डर आपल्या बद्दल म्हणजे ते नेमकी जरा स्पेसिफाय करून सांगा. त्यांचं असं फुल बेंच ऑर्डरमध्ये असं म्हटलं की जे आदेश असं म्हणतात हां, की रिपील ऍक्ट झाल्यानंतर सुद्धा सेक्शन 3 प्रमाणे आज सुद्धा सेव्हिंग क्लॉजेस शाबूत आहेत, हां, तर ते योग्य आहे म्हणजे असं full सरकारने bench जमिनी घेतल्या पाहिजे पाहिजे. अशी ऑर्डर झाली. order. अटीचा भंग झाला तर घेतला पाहिजे. त्याच्यावरती तुमचे बिल्डर असोसिएशन अपीलमध्ये गेली, सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टामध्ये गेली. हा, पुढे तिकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ॲफिडेव्हिट करून अपोज केलं. अपोज केलं. बरं. ते ही किती सपोर्टेड फुल बेंच. ही किती सालची गोष्ट आहे? ही 2015 सालची गोष्ट आहे. 15. हा, नंतर काय झालं मध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हा, जस्टिस श्रीकृष्ण सर आणि एक मजिथिया म्हणून ते जे चीफ सेक्रेटरी होते गव्हर्नमेंटचे, हा, यांची 2 मेंबर कमिटी नेमली. 2 द्विसदस्यीय समिती नेमली महाराष्ट्र गव्हर्नमेंट. महाराष्ट्र गव्हर्नमेंट. बर, हा, आणि त्यांना सांगितलं तुम्ही या सगळ्या सिच्युएशनचा अभ्यास करा, कारण आमच्या सगळ्या जमिनी आता अडकलेल्या आहेत. बर, कारण सुप्रीम कोर्टाने स्टे दिला होता बर, की जैसे थे ठेवा सगळ्या जमिनी. बर, ओके. तर त्यामुळे त्यांनी द्विसमिती जी नेमली होती त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी काही रेकमेंडेशन दिली. बर, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की तुम्ही 10% 15% दंड आकारून या जमिनी हे जे भंग केलेले आहेत अटींचं एक्झम्पशनचा त्या रेग्युलराइज करून टाका. 10% 20% कशाच्या? टोटल किमतीच्या म्हणजे त्या जमिनीची आजची जी किंमत असेल त्याचे तुम्ही 10% घ्या, 10% सरकारने घ्यायचे आणि ते जमीन सोडून द्यायची. द्यायची, बर, असं त्यांनी रेकमेंडेशन केलं. बर, त्याच्यानंतर 2018 नोव्हेंबर डिसेंबर मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कॅबिनेट डिसिजन घेतला हा,
आणि त्याच्यामध्ये हे मान्य करून टाकले म्हणजे यांचे recommend- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री असताना. ओके, हा. तर मग त्यांनी ते मान्य करून टाकलं आणि त्यांनी MCHI बरोबर समझोता केला, बर, कन्सेंट टर्म्स ॲग्रीमेंट केलं हा, आणि दोन्ही पार्ट्या सुप्रीम कोर्टात आल्या की आम्हाला केस विथड्रॉ करायची आहे. बर, अच्छा. तिथे म्हणजे त्यांनी नेक्सस केलं Nexus व्यवस्थित. होतं. हा, ओके, हा, तिथे बऱ्याच कामगार चळवळीतल्या लोकांनी इंटरव्हेन्शनसाठी अर्ज केला. बर, ॲडव्होकेट संजय सिंघवी आपले मुंबईचे आहेत, त्यांच्याबरोबर सगळे मुंबई तिथे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केला की कामगारांचं म्हणणं ऐकलं जावं बर, या अपील त्याचा निकाल लागेपर्यंत. बर, पण हे दोघं विड्रॉ करायला आलेले असल्यामुळे सुप्रीम कोर्टाला आपला अर्ज कामगारांचा लक्षात घेऊ शकले नाही, बर, हा, त्यांना दुर्लक्ष करावं लागलं. हम्म, मग त्यांनी केस विड्रॉ करायला परमिशन दिली सुप्रीम कोर्टाने. बर, आणि तुमचे जे रेकमेंडेशन आहेत श्रीकृष्ण कमिशनचे त्याप्रमाणे तुम्ही पुढे कारवाई करा. पण त्यात अतिशय महत्वाची नोंद केली आहे सुप्रीम कोर्टाने की बर. या फुल बेंच ऑर्डरच्या मेरिट्स वरती आम्ही काही बोलत नाही. हा, म्हणजे हायकोर्टाच्या फुल बेंच किंवा Order. हायकोर्टाच्या बेंचची जी ऑर्डर आहे ऑर्डर आहे हा, त्याला ते बरोबर आहे का चूक आहे आम्ही त्याच्यावर त्याच्याबद्दल आम्ही काहीच काही म्हणत भाष्य करत नाही. नाही. बर, ओके, हा, ते आम्ही ओपन ठेवतो थोडक्यात. पण तुम्हाला केस विड्रॉ करायची तर करा, म्हणजे करा, ज्यांना करा. करायचे तर केस विड्रॉ आणि करू तुम्ही शकता. काय ते तुमच्या रेकमेंडेशन प्रमाणे पुढे जा. बर, मग पुढे काय झालं? त्याप्रमाणे ते केस विड्रॉ झाली. बर, हा, मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 1 ऑगस्ट 2019 रोजी तो GR काढला त्या रेकमेंडेशन प्रमाणे 1 ऑगस्ट 2019 2019. की तुम्ही 10% 15% दंड भरा आणि जमिनीचे मालकच व्हा, म्हणजे थोडक्यात. मग आपल्या थोडा पॉलिटिकल भाग याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका कधी झाल्या? 2019 मग ऑक्टोबरमध्ये झाल्या. होय होय होय. मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कधीतरी झाल्या हो असतील. हो हो. आणि म्हणजे शेवटालाच म्हणजे ते पहिलं सरकार जात असतानाच बहुतेक हे केलेलं आहे त्यांनी. होय होय. ठीक आहे. तर मग त्यामुळे बरं. मग तो GR आल्यानंतर त्याचा आता बरेच लोक फायदा घेत आहेत. बर, मग GR काय होता? GR हे मध्ये 10% बारा हेच जे आहे ते. हा. त्यामुळे तुम्हाला हे सगळं फुल बेंच ऑर्डर प्रमाणे गव्हर्नमेंटला कारवाई करायचा अधिकारच राहत काय नाही. संबंधच राहत नाही काही. हा. मग आता सगळे ट्रेड युनियन्स ज्या जागृत झालेले आहेत सगळे, हा, मग ज्याचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. हा, तर अशा बऱ्याच लोकांनी आणि नागरी निवारा अभियान वगैरे असे जे सामाजिक संस्था आहेत ज्या परवडणाऱ्या घरांसाठी सुद्धा लढत काम आहेत, करतायत. हा, हा. त्या सर्वांनी रिट पिटिशन आणि PILच्या स्वरूपामध्ये जनहित याचिका आणि सामान्य याचिकेच्या स्वरूपात मुंबई हायकोर्टामध्ये या GRला आव्हान दिले. बर, तर या सगळ्यांच्या सुनावण्या व्हायला सुरुवात झाली. बर, पण मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी असा आदेश दिला की या सर्व केसेस जवळजवळ एकाच विषयावर आहेत. बरोबर. GR चॅलेंज करताय तुम्ही, बरोबर. तर या सर्वांची एकत्रित सुनावणी व्हावी बर. असा आदेश आला. बर. आणि आता सुमारे या 10 केसेस एकत्र सुनावणीसाठी आहेत. बर, त्या कधीही पुढच्या महिन्यामध्ये सुनावणी त्यांची लागेल अशी आत्ताची परिस्थिती आहे. अच्छा, ओके. मुंबई हायकोर्टाच्या समोर आहे. समोर आहे. पण मग आता या सगळ्या केसमध्ये हम्म. तुमच्याकडे असं काही एखादा माहितीचं चार्ट आहे का की ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की या शहरामध्ये एवढ्या जमिनी आहेत? हो, त्याचा एक चार्ट आहे आपल्याकडे, कारण तो चार्ट महाराष्ट्र सरकारनेच सुप्रीम कोर्टासमोर सादर केलाय त्यांच्या ठीक आहे. ऍफिडेव्हिट. तो चार्ट आता आपण आपल्या श्रोत्यांना दाखवूया. दाखवू. आता एकूण या सगळ्या जमिनीचं जर मूल्य काढलं समजा, ते आता आम्ही एक्झॅक्ट असं म्हणू शकत नाही, आपण जमिनीचं मूल्य इथं बसून काढू शकतो. पण याच्यामध्ये एक नेक्सस पॉलिटिकल लीडर्स आणि इंडस्ट्रियलिस्ट यांचं अत्यंत स्पष्टपणाने अगदी उघड दिसते, विशेषतः नगरविकास खातं होय. आणि मुख्य कॅबिनेटचे लीडर्स यांचे अगदी स्पष्टपणाने नेक्सस असावं असं मानायला परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो. हो, नक्कीच दिसून येते ना सरळ सर. म्हणजे समजा या जमिनी आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका सुद्धा होय. की ज्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत पण ते मागायला सुद्धा जात नाही जात नाही. किंवा कोर्टामध्ये याच्यामध्ये त्यांचं काहीच म्हणणं नाहीये. आणि आम्ही त्यांना अर्ज केलाय, अनेक युनियननी अर्ज केला, नेरोलॅकच्या युनियननी अर्ज केलाय बर, की तुम्ही धोरण बनवा, बर, या संबंधात काय यासंबंधी एक धोरण बनवा, म्हणजे प्रत्येक वेळेला कामगारांना कंपन्यांच्या तुमच्या समोर कोर्टात जायला नको. एकदा धोरण, जसं गिरणी कामगारांसाठी तुम्ही DC रोल मध्ये एक धोरण बनवलंय, बर, तसं या कारखान्यांच्या जमिनीसाठी सुद्धा बनवा असा अर्ज केलाय. बर, परंतु अजून त्याच्यावर काही हे नाही, म्हणून ते पण आपण
ती पण केस याच्याबरोबर घेतलेली आहे. आता मला स्पेसिफिकली एका कंपनीबद्दल विचारायचं आहे. म्हणजे आता तुम्ही इतर नेरोलॅकबद्दल फायझर आहे, इतर बऱ्याच कंपन्यांबद्दल आहे. तर जरा एक टिपिकल उदाहरण जास्त स्पेसिफिक पण होईल आणि आपल्या पुण्यातल्या कामगार चळवळीला पण त्याच्याबद्दलची जास्ती आस्था आहे. तर प्रीमियर कंपनीचा नेमका प्रश्न याच प्रकारचा आहे. तर तो काय आहे जरा तुम्ही थोडंसं तपशिलात सांगू शकाल का? हो, म्हणजे प्रीमियर कंपनी सुद्धा संपूर्ण पण थोडं- विषय हाच आहे पण थोडं जरा in की details तुम्ही सांगितलं कंपनीने कारखाना बंद केला. किती कामगार होते तिथं आहे? साधारण 170 का 180 कामगार होते त्यावेळेला बर माझ्या माहितीप्रमाणे. पण नंतर त्यांनी कारखाना बंद केला. बर. त्यांनी शिफ्टिंग दाखवलं बंद करण्यापेक्षा. पण आता Shifting. औद्योगिक विवाद कायद्याप्रमाणे याला गव्हर्नमेंटची परवानगी घ्यायला पाहिजे बंद करायला. नाही, शिफ्टिंगला नाही लागत ना. आता शिफ्ट शिफ्टिंग दाखवलं कुठे ते. कुठे शिफ्ट करायचं? ते जवळच्याच गावामध्ये आम्ही शिफ्ट करतोय असं बरं. त्यांनी शिफ्टिंग दाखवलं. बर तिथे शिफ्टिंग गेल्यावर इकडच्या जमिनीचा व्यवहार केला, बर. जमीन विकली. विकली. हा. बर तर त्या कामगारांनी त्याबाबत अर्बन लँड सिलिंगकडे तक्रार केली. बर. तक्रार ही केल्यावर किती सालची गोष्ट आहे? ही साधारण 2019-20च्या दरम्यानची गोष्ट आहे. बर बर. मग त्यानंतर तिथे सुनावणी झाली रेग्युलर. हम्म. पुण्याच्या कलेक्टर साहेबांनी त्याच्यावरती रेग्युलर हिअरिंग घेतलं. बर दोन्ही बाजूंकडून आर्ग्युमेंट झाली, बर कागदपत्र दाखल झाली बर. आणि 26 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचा रिपोर्ट आला की याच्यामध्ये ULC कायद्याच्या सेक्शन 20च्या अटींचा सेवा शर्तीचा भंग झालेला आहे. बर हा. म्हणून कामगारांनी पुन्हा एक नवीन केस घातली हायकोर्टात. बर. ती पण आता फायनल हिअरिंगला आलेली आहे. तेच कधी त्याचं हिअरिंग लागेल. म्हणजे आता ती जमीन थोडक्यात सरकारने जमा, पण आता ती जी केस आहे हो, ती केस तुमच्या या GRच्या याच्यामध्ये बसत नाही का सरकारच्या? त्याच्यात बसते, परंतु कसं आहे की GR व्हायच्या अगोदरची ही केस आहे. अच्छा अच्छा. ऑलरेडी. हा, हा हा. तो GR कसा आहे, तो रेट्रोस्पेक्टिव्ह नाही लावू शकणार. बर. अच्छा. 1 ऑगस्ट 2019ला तुम्ही GR काढलाय हा. तर तो प्रीमियर त्याचा फायदा घेऊ शकत नाही बर बर बर. असं आपलं तिथे म्हणणं आहे. बर. अच्छा. पण ठीक आहे, ते त्यांचं म्हणतात म्हणणं- त्याचा फायदा, कारण त्यांना त्याच्यातून सुटायचंय. ते बरोबर, ते काही म्हणतील. पण ऑलरेडी ULCचा भंग झालाय असा रिपोर्ट ULCचा आल्यानंतर हा. आता ते कसं काय पुढे प्रकरण पुढे होणार आहे जायचं. ते आपण बघूया कोर्टामध्ये काय त्याचा निवडा लागतो. नाही, आता ही प्रीमियरची जमीन आता जे तुम्ही सांगितले ती विकली, पण विकल्याचं पुढं काय झालं त्याचं? प्रीमियर कंपनी किंवा इतर कुठल्याही कंपन्या जमीन विकल्या की त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. जे कॉर्पोरेट्स आहेत मोठे मोठे ते स्वतःच बिल्डर झालेत आता. बर. आता गोदरेज कधी रिअल इस्टेटमध्ये होता का? संबंधच नाही काही. आता हल्लीचं लिडिंग रिअल इस्टेट हाऊस झालंय ते. बर. म्हणजे कसं होतं की ते स्वतःच डेव्हलप करायला घेतलेत त्यांनी किंवा त्या विकून टाकतात डेव्हलपरला. आता प्रीमियरची कंपनी डेव्हलपरला ही विकली. आमची पुण्यातली. हा, पुण्यातली. हा, हा. आता प्रश्न असा आहे, जो डेव्हलपर कोणी पण जो नवीन येईल हा. त्याला जर तिथे ती जमीन डेव्हलप करायची आहे तर कॉर्पोरेशनची परमिशन पाहिजे, हो, अर्थातच. ULCची NOC पाहिजे, हो. अनेक त्याच्यामध्ये परमिशन्स येतात. पण मग प्रीमियर मध्ये काय झालं? दिलेत ना परमिशन. पण मग युनियनने काय ऑब्जेक्शन वगैरे घेतलं आता नाही? युनियनने ऑब्जेक्शन घेतली आहे, त्याच्यावर पण केस घातली आणि ती परमिशन रद्द करावी अशी पण केस सुरू आहे. ती पण फायनल हिअरिंगला पण म्हणजे याचा अर्थ हे नेक्सस जे आहे आहे. ते सरळ सरळ हे दिसते. अर्थपूर्ण आहे. समझोता हा PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पातळीला पण आहे. आहे ना. अर्बन लँड सिलिंग ऍक्टच्या पातळीला तर प्रीमियरच्या बाबतीत तुम्ही म्हणता की कलेक्टरचा रिपोर्ट आज योग्य भंग report झालेला आहे म्हणून. म्हणजे सरळ दिलेला आहे report. हो. तिथं त्यांनी प्रामाणिकपणाने नक्कीच निकाल दिलेला आहे. आता प्रश्न असा आहे, हा. जर पुण्याचं ULC डिपार्टमेंट म्हणते की सेवा शर्ती अटींचा भंग झालाय, मग पुणे म्युन्सिपालिटी परमिशन कशी देते रिडेव्हलप? आमची पिंपरी चिंचवड म्युन्सिपल देते कॉर्पोरेशन कशी काय? हा बरोबर problem आहे. म्हणजे ते सांगतो ते अर्थपूर्णता जी आहे ती म्हणजेच तिथं कसं आहे. आहे की सगळं हे मॅनिप्युलेटेड पण मला असं वाटतं की हे तर बरोबरच आहे, परंतु हे सगळं होण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं नगर विकास खातं हे निश्चितपणाने असणारच त्याच्या उद्या पाठीमागे. आजचा असेल, कालचा असेल, कुठलंही असेल, हो. आणि मुख्यमंत्री यांची जबाबदारी अत्यंत मोठी आहे. कारण इतके मोठे हजारो एकर जमिनीचे व्यवहार इंडस्ट्री खालच्या हे यांच्या सहमतीशिवाय किंवा यांच्या अर्थपूर्ण अंडरस्टँडिंग शिवाय अशा प्रकारचे होणं शक्य आहे असं मला तरी वाटत नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, ते तसं सरळ दिसून येतंय, सरळ सरळ उघडपणे दिसतंय तसं. पण मला असं वाटतं तरी कामगार चळवळीचं पुरेसं लक्ष नाही, या आणि नागरिकांचं नागरिकांचं सुद्धा या अर्थपूर्ण व्यवहाराकडे, विशेषतः जमिनीच्या प्रश्नाकडे नाही पुरेसं गेलेलं नाही.
मला असं वाटतं की महाराष्ट्रातली कामगार चळवळ ही निश्चितपणे जागरूक करण्याचं काम या तुमच्या सगळ्या प्रयत्नांमधून होतंय. याच्याबद्दल खरोखरच तुमच्या सगळे निवारा अभियान असेल किंवा कामगार संघटनांची सगळी कृती समिती, जे काही ट्रेड युनियन्सचे कार्यकर्ते असतील, तुमच्या त्या सगळ्यांचं खरं म्हणजे अभिनंदनच करायला पाहिजे. ही जागृती घडवून आणल्याबद्दल कुठेतरी एक किल्ला कामगार चळवळीचा आता बऱ्यापैकी जागृती होऊन आणि लोक पुढे येऊन इतक्या केसेस दाखल झाले आहेत. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग होत आहेत आणि याचं आंदोलन करावं. अशा सगळ्या कारखान्यातल्या कामगारांनी एकत्र येऊन की आपण आंदोलन करूया आणि सगळ्या राजकीय पक्षांना आपण नोटीस द्याव्यात की तुम्ही हा प्रश्न जर सोडवला नसाल तर आम्ही तुम्हाला काय आता पुढच्या येत्या निवडणुकीत 2024 मध्ये मतदान करणार नाही. म्हणजे हे तुमचं असं सर्वांनी ठरवलेलं आहे. म्हणजे आपण कामगार चळवळीने हो. हे स्पष्टपणाने हा प्रश्न एक राजकीय प्लॅटफॉर्मवरती ज्याला आपण म्हणतो हो, करायला असं आणण्याचं केलं पाहिजे, असंही आव्हान, असं चाललंय प्रयत्न. असा प्रयत्न चालू आहे. लोक करतायत आणि ते करतील अशी आपण आशा बाळगूया. आणि हा निकाल पण आपल्या बाजूने येईल अशी पण आशा आशा आपण करूया. बाळगूया. तर मित्रांनो, आज एका अशा विषयाला आपण हात घातलेला आहे की ज्या विषयाचं मूल्य ही पैशामध्येच काढायचं म्हटलं, किंमत त्याची काढायची म्हटली तर ती अक्षरशः हजारो नव्हे लाखो कोटी रुपयापर्यंत जाते. मुंबईमधली हजारो एकर जमीन ही उद्योगांखालची जी आहे ते उद्योग बंद करून कामगारांचा रोजगार तिथं उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी जर हाऊसिंग कॉम्प्लेक्स करणं आणि बडे फायनान्शियल प्रोजेक्ट्स असतील किंवा मोठ्या श्रीमंतांसाठीची घरकुल योजना, घरकुल म्हणू शकत नाही त्याला आपण, आलिशान घरांच्या योजना असतील त्याच्यासाठी त्या वापरायच्या आणि कामगारांना रस्त्यावर झोपडपट्टीत राहायला फेकून द्यायचं, कामगारांच्या पुढच्या पिढीला तर त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती ढकलायचं, ही करण्याची जी या सगळ्या औद्योगिक चालक वर्गाची, त्यांच्यातल्या नोकरशाहीची, उच्च व्यवस्थापकांची आणि राजकीय नेत्यांची, विशेषतः नगरविकास खातं, मुख्यमंत्र्यांसहित या सगळ्यांची जी एक नीती आहे, एक धोरण आहे, एक नेक्सस आहे, ते बाहेर काढण्याचं, ते उघड करण्याचं काम आज कामगार चळवळीतले नेते करतायत. ते खरोखर अभिनंदनाला पात्र आहेत. या विषयाबद्दल त्यांनी आपल्यामध्ये जी जागृती तयार केली, जे हायकोर्टामध्ये असेल किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत ज्या धडका त्यांनी ज्या दिलेल्या आहेत आणि एक कामगार चळवळीचा जागरूकपणा तिथं दाखवलेला आहे, त्याच्याबद्दल आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करूया. आणि येत्या काळामध्ये ढवळे यांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय पातळीवरती हा अर्बन लँड सेलिंग ॲक्ट खालच्या जमिनींचा प्रश्न हा आणणं आणि त्याचा वापर जनहितासाठी, उद्योगांसाठी, सामान्यांच्या निवाऱ्यासाठी किंवा नव्या उद्योगांसाठी होईल, यासाठी आग्रह धरणं, यासाठी आपण काहीतरी काम करूया, एवढं आवाहन मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.